ती टीका केली। जरांगे अहंकारी वृत्तीने बोलतायत, त्यांनी अहंकारी वृत्ती वापरू नये असं परिणय फुके म्हणाले। तसेच मनोज जरांगेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना केवळ माध्यमांमध्ये राहायचंय अशी देखील टीका परिणय फुकेंनी केली। हे सगळ्यांना जरांगेजींचा अहंकार बोलताय आणि त्यांनी आता या इतक्या अहंकारी भाषा वापरली नाही पाहिजे। ते एका समाजासाठी आणि एका उद्देशासाठी ते लढतात आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की त्यांच्या जरांगेजींना आरक्षण नको, काहीतरी मुद्दे म्हणून न्यूज चॅनलवरती आणि सगळ्याच्या मीडियामध्ये त्यांना नेहमी सक्रिय राहायचं आहे असं मला या सगळ्या त्यांच्या जे ते वागतात त्या याच्यावरून वाटतंय। जालन्यामध्ये आंतरवाली सराटीत गावात जाणारा रस्ता पोलिसांकडून सध्या बंद करण्यात आलाय। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्यात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून आंतरवाली सराटीच्या प्रवेशद्वारावरती बॅरिकेड्स लावण्यात आलेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असताना अचानक ओबीसी बांधवांनी आंतरवाली सराटीमध्ये आज उपोषण सुरू केलेलं आहे। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर हे आंतरवाली फाटा आहे आणि आंतरवाली फाट्याला जे आहे ते पोलिसांनी अशा पद्धतीने बॅरिकेड्स लावून रस्ता जो आहे तो या ठिकाणाहून बंद केलेला आहे। कोणालाही या ठिकाणाहून आतमध्ये सोडलं जात नाहीये। आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्याच दरम्यान आज ओबीसी बांधवांनी सुद्धा अचानकपणे येऊन उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। त्यामुळे वातावरण बिघडू नये किंवा वातावरण खराब होऊ नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। कुणालाही या ठिकाणाहून जाऊ देत नाहीये। त्यामुळे कुठलेही वातावरण जे आहे ते दूषित होऊ नये किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची सगळी खबरदारी जी आहे ते या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी।